पुणेकरांना महापालिकेसाठी मतदान करता येणार आहे। मात्र पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। पुणे खरंच स्मार्ट सिटी झालंय का? वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होतेय। पुणेकरांच्या नक्की समस्या काय आहेत जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। खरं तर पुण्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत। अनेक प्रश्न सध्या या मतदारांना या ठिकाणी भेडसावत आहेत। काय अपेक्षा त्यांच्या आहेत सध्याच्या या निवडणुकीत नगरसेवकांकडून हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, तुमचा तर वाढदिवस आहे, पहिले तर शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। काय प्रश्न वाटतात तुम्हाला सध्या पुण्यामध्ये? मतदार म्हणजे तुम्ही मतदानाचा अधिकार बजावताना विचार करता। सगळ्यात पुण्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आहे। अत्यंत सगळीकडे रस्ते आणि त्याची व्यवस्था एकूण अगदी कोलमडलेली आहे आणि इतके ट्रॅफिक जाम आणि अमुक तमुक याच्यावरती काही उपाययोजना होत नाही असं आम्हाला जाणवतं। जर मेट्रो प्रकल्प बंद केले, फुटपाथ व्यवस्थित चालवले किंवा सायकल ट्रॅक दिले लोकांना, त्यांची तब्येत सुद्धा सुधारेल। आणि बस जर वाढवली तर बस आमच्या घरापर्यंत पोहोचते, मेट्रो आमच्याकडे येत नाही। तर लास्ट वेल कनेक्टिव्हिटी म्हणतात, मेट्रोतनं उतरलं तर आमचा हा मित्र म्हणतो तिथनं आम्हाला रिक्षाच मिळत नाही जायला। आता ह्या आमच्यासारख्या तरुण मुलांनी किती चालायचं? भरपूर ॲक्सिडेंट आहेत। ॲक्सिडेंटसाठी रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत, नाहीतर खूप प्रॉब्लेम नंतर वाढू शकतात। लोकसंख्या वाढते, रिडेव्हलपमेंट वाढत आहे, त्यामुळे रस्ते त्या प्रमाणात डेव्हलप झाले पाहिजेत। अजूनच वेगळे प्रश्न निर्माण होणार आहे रिडेव्हलपमेंटमुळे। मुख्य म्हणजे पाणी, सॅनिटेशन ह्याच्याबद्दल कॉर्पोरेशनने काय विचार केला आम्हाला माहीत नाहीये। अनागोंदी कारभार, जरी इलेक्शन झाली तरी अनागोंदी कारभार कॉर्पोरेशन सुधारणार आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही काय वाटतं? म्हणजे गुंडगिरी सुद्धा पुण्यामध्ये तेवढी खूप वाढलेली आहे आणि त्याला सामान्य लोक खूप घाबरतात, त्यामुळे कोण तक्रार द्यायला पुढे जात नाही, त्यामुळे ते जास्त फोफावत चाललंय। पण पुणेकर तर नक्कीच जातात पुढं, मेल करतात, लिहितात, पण त्याचं पुढे काय होत नाही ना, काय होतं की नाही काय कळत नाही। आता बघा ना, इतक्यातल्या इतक्यात पुण्यात किती गुन्हे झालेत। दोन लोक पकडली जातात, 4 लोक बाहेर येतात, म्हणजे परत आहे तसं आहे। लोकांना रोड क्रॉस करायला सुद्धा जीव धोक्यात घालायला लागतो। म्हणजे एस्पेशली लहान मुलं आणि म्हातारी माणसं रोड क्रॉस करायला 10-10 मिनिटं लागतात। उमेदवार जेव्हा तुमच्याकडे मतदान मागायला येतील, तुम्ही काय मागणी कराल त्यांच्याकडे? काय काय तुम्ही, म्हणजे अर्थात 8 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, कोणी ऐकायलाच नाही अशी परिस्थिती आहे। वाहतुकीची परिस्थिती त्यांनी सुधारली पाहिजे। अतिशय बेशिस्त झालेली आहे। ट्रिपल सीट स्कूटरवरनं जाणे, नो एंट्रीतनं जाणे, सगळीकडे पोलीस असतात बरं, पण पोलीस काही करत नाहीत। पोलिसांना पहिलं हे करायला दबाव आणला। आता पोलीस हा फॅक्टरच आता नाहीसा झालेला आहे। इथे तुम्ही जर का वन वे बघितले तर सर्रास लोक उलट सुलट जात असतात आणि तिथे कोणीही नसतं, कोणी बघत नाही। आणि आमच्यासारखे म्हातारे जे असतात ते आमच्या अंगावर सुद्धा ते घालतात काय वेळेस। की जे पुणे शिक्षणाचं माहेरघर तुम्ही म्हणालात, त्या पुण्यामध्ये अनेक कॉर्पोरेशनच्या शाळा बंद पडलेल्या आहेत। तिथं सगळे कब्जे नगरसेवकांच्या लोकांनी करून ठेवलेले आहेत आणि तिथं अक्षरशः हैदोस घालणं चालू आहे। जर कॉर्पोरेशनच्या आयुक्तांनी तिथं जर प्रत्येक ठिकाणी जर रेड घातली तर त्यांना कळेल की त्या ज्या शाळा बळकावल्यात तिथं काय काय उद्योग चालतात। म्हणजे अत्यंत पुण्याची परिस्थिती, जे विद्येचं माहेरघर होतं ते आता कोयत्याचं शहर झालेलं आहे। तुम्ही करा, ते मत दिलंय कोणाला आणि जाते कोणाला हे सुद्धा लक्षात येत नाही आजकाल। एवढी मतचोरी, मग कोणाकडे आम्ही जायचं आणि कोणाला हे मागायचं? की मतदान जर करा, त्या बॅलेट पेपर मधनं तुम्ही म्हणता की जगजागृती करा, पण ते मत टाकतो एकाला आणि जातं एकाला। आता याच्यात काय मार्ग करायचा? लोकशाही पद्धतीमध्ये डिसिजन घेतला जाणं महत्वाचं आहे। डिसिजन घेण्यासाठी डिसिजन जो घेतो, बाकी लोक त्याला म्हणतात डिक्टेटर म्हणून, हुकुमशाह आहे। पण नाही तर जर तुम्ही हे निर्णय हेच घेतला नाही तर उपयोग त्याचा काहीच होत नाही ना। नगरसेवकांनी घोषणा करताना ह्या गोष्टींचा विचार करून घोषणा करा। नाही, लिहून द्या, त्यांनी लिहून द्यावा लेखी। त्यांनी लिहून द्या काय काय करणार, लोकांना प्रत्येक वॉर्ड मध्ये काय काय करणार ते लिहून द्यायला पाहिजे, त्यांनी अटेस्ट करायला पाहिजे। अर्थात जर आपण बघितलं तर पुणेकर आहेत, वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी त्यांच्या समोर आहेत। गुंडगिरी ज्या पद्धतीने वाढतीये, पुणे शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, दुसरीकडे शिक्षणाचं माहेरघर म्हणून आहे। ही सगळी ओळख खरंच पुण्यात राहिली आहे का? असे वेगवेगळे प्रश्न या सगळ्यांना इथं पडलेले आहेत आणि हे लवकरच या निवडणुकीनंतर सुटतील अशी अपेक्षा या ठिकाणी सगळेजण करतायत। आणि त्यामुळं अशीच चर्चा सर्वत्र पुण्यात वेगवेगळ्या कट्ट्यांमध्ये, वेगवेगळ्या लोकांमध्ये असेच इलेक्शनची चर्चा सध्या ऐकायला मिळते। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।
आणि यानंतर आपण जाणार आहोत सांगलीतल्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग